नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फोर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 3 मार्च 2024 या दिवसाचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार देशातील अत्यंत श्रीमंतांची संख्या किती हजारवर पोहोचली आहे। तर मित्रांनो, खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 13,263। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, हर्षवर्धन पाटील। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30, भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, दुसऱ्या क्रमांकाचा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, मागील 10 महिन्यात भारताने चीनकडून किती दशलक्ष मेट्रिक टन पोलादाची आयात केली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, 112.5। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, BCCIने 2023-24 मोसमासाठी केंद्रीय करार केला आहे, त्यामध्ये A+ श्रेणीमध्ये कोणत्या खेळाडूचा समावेश नाही। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, R अश्विन। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी 2022 व 23 वर्षासाठी देशभरातील किती कलाकारांची निवड करण्यात आली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 92। प्रश्न क्रमांक 8 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोठे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, यवतमाळ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच राज्यातील यवतमाळ येथे कोणाच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, पंडित दीनदयाल उपाध्याय। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, इंडियन सीड काँग्रेस 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, पुणे येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या भारतीय व्यक्तीला ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहुड KBE या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, सुनील मित्तल। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, सुनील मित्तल हे ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहुड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय नागरिक ठरले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, पहिले। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, तामिळनाडू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, फेलेटी तेओ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, तवालू येथे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, 2023चा GD बिर्ला पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, आदिती सेन डे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, कोणत्या वर्षापासून दरवर्षी भौतिकशास्त्रातील संशोधकांना GD बिर्ला पुरस्कार प्रदान करण्यात येतो। तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, 1991। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, रंगोपो या कोणत्या राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, सिक्कीम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18,
जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात कोठे बसविण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 उज्जैन येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. खेलो इंडिया हिवाळी गेम्स 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 7 पदके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोण भारताची पहिली महिला खेळपट्टी क्युरेटर ठरले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 जसिंदा कल्याण.